सगळे शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत। मी आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचं या आंदोलनामध्ये खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती म्हणून पुणे जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो। आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती हे सगळे नेते मंडळी, सत्ताधारी असू द्या, विरोधी पक्षाचे सुद्धा सगळे नेते मंडळी आज या शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी खेड तालुक्याचे देखील आमचे अनेक शेतकरी या ठिकाणी आहेत। मागच्या 3-4 दिवसापासून जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या सातत्याने वेगवेगळ्या भागामध्ये आंदोलन त्या ठिकाणी होत आहे। आणि आमचा भाग जो आहे त्याचा चाकणची जी भूमी आहे, महाराष्ट्रातल्या आंदोलनाची भूमी ही चाकण आहे। आणि कांद्याचं सगळ्यात पहिलं आंदोलन महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय शरद जोशी यांच्यामुळे चाकण आणि चाकणच्या पंचक्रोशीमध्ये 1977, 78, 80च्या दरम्यान त्या ठिकाणी झालं। आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघटनेचे जे नेते आहेत ते चाकणच्या भूमिका त्या ठिकाणी तयार होत आहेत। मला सभापती म्हणून, शेतकऱ्यांच्या बाजार समिती सभापती म्हणून सगळ्या नेते मंडळांनी एवढं सांगायचं, आज महाराष्ट्राच्या पातळीवरती हर्षवर्धनजी सरकार साहेब असेल, रोहितदादा पवार असतील, शशिकांतजी शिंदे असतील, की लोकांच्या मनामध्ये एक आशा निर्माण करण्याचं काम, शेतकऱ्यांचा प्रश्न आणि त्या प्रश्नाला व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी करताय। नाशिकला जे 4-5 दिवसापूर्वी तुम्ही मोठं आंदोलन केलं, त्यानंतर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या मध्ये भावना तयार झाली, त्याने आपल्यासाठी या महाराष्ट्रामध्ये लढायला कोणीतरी या त्या हुकुमशाहीच्या सरकारच्या विरोधामध्ये सत्ता म्हणून सत्तेच्या पलीकडे जाऊन ईडी, सीबीआय या सगळ्या धाडीला घाबरून जर महाराष्ट्रामध्ये कोणी गप्प होत असेल तर याही परिस्थितीमध्ये ही सगळी नेते मंडळी सरकारच्या विरोधामध्ये काहीतरी भूमिका त्या ठिकाणी घेत आहे। काय भूमिका घेत आहे? आता इथे सगळ्या पक्षाची नेते मंडळी आहे। बाबांना मी बाजार समिती सभापती आहे, तर शनिवार बुधवार आमच्याकडे बाजार असतो, तुम्ही बाजारामध्ये जर आला तर शेतकऱ्यांची भावना काय, सरकारच्या बद्दल काय बोलतात हे तुम्हाला त्या ठिकाणी कळेल। आज लोकांना आज आठवण होते, देवदत्तजी निकम काय आठवण होते की आदरणीय पवार साहेब जर या देशाचे कृषी मंत्री असताना सातत्याने जेव्हा जेव्हा कांदा प्रश्नावरती आंदोलन झालं, कांदा प्रश्नाची परिस्थिती चिघळली, काही ना काही डॅमेज कंट्रोल करण्याचं काम, काही ना काही मदत करण्याचं काम शेतकऱ्यांना आदरणीय पवार साहेबांनी केलं। आज कोण झाली आहे? दुर्दैवाने अजितदादांच्या सरकार जिल्ह्यातला खंबीर नेता त्या ठिकाणी केला की ज्या नेत्याने महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून काही काही अनुदान त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्याची भूमिका त्या ठिकाणी अर्थमंत्री म्हणून घेतली होती। आज काय परिस्थिती आहे? आज देशाच्या कृषी मंत्र्यांची काय भूमिका, राज्याच्या मुख्यमंत्र्यांची काय भूमिका, महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांची काय भूमिका? शेतकऱ्यांना मी बाजार समिती सभापती आहे, जिल्हा परिषदेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा गटनेता, आणि एका बाजूला हे सगळं चित्र बघितल्यानंतर एक गोष्ट आणि दुर्दैवाने या व्यासपीठावर मला महाराष्ट्राच्या नेते मंडळाला सांगावं लागेल, काय सांगावं लागेल की सरकारच्या बद्दल ग्रामीण भागामध्ये प्रचंड मोठी खतखत आहे। या खतखतीतून या महाराष्ट्रामध्ये कुणी लढायला तयार आहे की नाही? या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यांचं नेतृत्व करायला कुणी तयार होणार आहे की नाही? कुठला नेता पुढे येणार आहे की नाही? का प्रत्येक नेता बघणार मी आणि माझा मतदारसंघ, मला सीबीआयची नोटीस येईल, मला ईडीची नोटीस येईल, या सगळ्या ईडी, सीबीआय या घोटाळ्यामुळे या महाराष्ट्रामध्ये कोणी लढणार आहे की नाही हा खरा प्रश्न झाला। तर रोहित पवार तुम्ही ज्या ताकदीनं आज या महाराष्ट्रामध्ये एक एक विषय घेऊन त्या ठिकाणी पुढे जाता, आम्हाला खात्री आहे की हा पुणे जिल्हा निश्चितपणानं आदरणीय पवार साहेबांच्या बद्दल, पवार कुटुंबावरती प्रेम करणारा आणि भविष्यामध्ये देखील या सगळ्या नेतृत्वाच्या बरोबर हा जिल्हा तुमच्याबरोबर त्या ठिकाणी निश्चितपणे राहील। मी बाजार समिती सभापती म्हणून एवढीच मागणी करतो की कांद्याला हे सगळ्या प्रश्नावरती सगळी मंडळी त्या ठिकाणी बोलता, पण मागच्या काळामध्ये जी कांद्याची विक्री झालेली आहे त्याला देखील सरकारने अनुदान दिलं पाहिजे आणि उद्याच्या काळामध्ये जी विक्री होणार आहे त्याला हमीभाव दिला पाहिजे, एवढीच मागणी या निमित्ताने करतो। मी माझ्या खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आंदोलनाला मनापासून त्या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करतो। धन्यवाद। कृपया मीडियाला विनंती आहे, मीडिया सर्व बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल, आपली बातमी।
सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.